औरंगाबाद जिल्हा तसा शिवसेनेचा गड. खासदार आमदारांची संख्या जरी शिवसेनेची जास्त असली तरी जिल्ह्यातल्या नगरपालिकांवर मात्र त्यांना कधीच पूर्ण सत्ता मिळवता आली नाही. आगामी नगरपालिका निवडणुकीत वैजापूर, कन्नड, पैठण, गंगापूर आणि खुलताबाद अशा जिल्ह्यातल्या 5 नगरपालिकांचा समावेश आहे. वैजापूर नगरपालिका गेल्या 15 वर्षांपासून काँग्रेस राष्ट्रवादीच्या ताब्यात असून यंदाही या ठिकाणी आघाडी होणार आहे. कन्नड नगरपालिकेत 2001ला अखेरची शिवसेना सत्तेवर होती. त्यानंतर इथे 2006 पासून काँग्रेसची एखादी सत्ता आहे. मात्र आता या ठिकाणी शिवसेनेचे हर्षवर्धन जाधव आमदार असल्यामुळे चुरस वाढू शकते. पैठण नगरपालिकेत सद्यस्थितीत काँग्रेसचे 10 नगरसेवक असूनही नगराध्यक्ष शिवसेनेचा आहे. 2 वर्षांपूर्वी पळवापळवीच्या राजकारणात सेनेनं बाजी मारली. त्यामुळे शिवसेना ही स्पर्धेत आहे, तर पराभवाचा वचपा काढण्यासाठी काँग्रेसनंही वर्चस्व पणाला लावलंय. गंगापूर नगरपालिका गेल्या 10 वर्षांपासून काँग्रेसच्या ताब्यात आहे. या ठिकाणी आता भाजपचे प्रशांत बंब आमदार असल्यामुळे चुरस वाढण्याची शक्यता आहे. गेल्या 2 टर्मपासून खुलताबाद नगरपालिका आमदार प्रशांत बंब यांच्या समर्थकांच्या ताब्यात आहे. आता प्रशांत बंब भाजपमय झाल्यामुळे समर्थकही भाजपत आले. त्यामुळे या ठिकाणी भाजपची सत्ता येऊ शकते. मात्र शिवसेनेचं कडवं आव्हान त्यांच्यासमोर असेल. शिवसेनेनं सगळ्याच नगरपालिकांवर झेंडा फडकवणार असा दावा केलाय, तर केंद्रात आणि राज्यात केलेली कामं आम्हाला विजय मिळवून देतील असा विश्वास भाजपने व्यक्त केलाय. शिवसेना संपूर्ण तयारीनिशी लागलेली आहे. प्रत्येक वॉर्डात शिवसेना बैठका घेते. नगराध्यक्षाचे इच्छुक कोण आहे त्याची चाचपणी केली जाते आणि अंतिम निर्णय शिवसेनेचे जे वरिष्ठ पदाधिकारी आहेत, नेते आहेत, त्यांच्याशी निर्णय घेऊन या स्तरावर सगळे निर्णय घेतले जातील. परंतु शिवसेनेची संपूर्ण तयारी जिल्ह्यामधील सगळ्या वॉर्डाची लढण्याची झालेली आहे. ज्या ठिकाणच्या नगरपालिका आहेत तिथल्या गेल्या शहरामध्ये प्रत्येक ठिकाणचे उमेदवाराची चाचपणी झाली. एका प्रभागामध्ये 300, 400, 500 उमेदवार त्या ठिकाणी सध्या मागणी करतात अशी स्थिती आहे. टेक्निकली आम्ही आमच्या बाजूने सगळे प्रयत्न त्यामध्ये असे करतो आहे की आमच्या जास्तीत जास्त नगरपालिका त्या ठिकाणी नगराध्यक्ष जनतेतून असल्यामुळे निवडून यावं, हा आमचा त्या ठिकाणचा निर्धार आहे. तर काँग्रेस मात्र त्यांच्या ताब्यातील एकही नगरपालिका जाणार नाही, किंबहुना ज्या ताब्यात नाहीत त्याही आमच्या होतील असा दावा करत आहे. काँग्रेसमध्ये जे काही गेलेले आहे त्यांची घर वापसी झाली आणि सर्व आता काँग्रेसमध्ये एक दिलाने, एक मनाने, तनाने, धनाने सर्व काम करण्याचा नियोजन कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे. आणि ज्यावेळेस कार्यकर्ता निर्णय घेतो तर तो कार्यकर्ता विजय करण्यासाठी फार मोठ्या प्रमाणावर त्याचा जो संकल्प आहे, त्यांची जी तयारी आहे, त्याबद्दल मला कुठेही शंका नाही. या सगळ्यात राष्ट्रवादी सध्या शांत दिसते. वैजापूरला राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाणार असली तरी इतर ठिकाणी अजूनही त्यांची चाचपणी सुरूच आहे. आता औरंगाबाद जिल्ह्यात पुन्हा काँग्रेसच आपलं वर्चस्व राखणार की भाजपची जादू चालणार ते येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल. विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद.